आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जुनी शमडीत ग्रामदैवत पीरबाबा यात्रा उत्सव। यात्रोत्सवातून सामाजिक एकात्मतेचे दर्शन। 8 एप्रिल रोजी भव्य कुस्तीचे आयोजन। बागलाण तालुक्यातील जुनी शमडी येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत दादा पीर महाराज यात्रोत्सव 7 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे। गेल्या 100 वर्षापूर्वीची चालत आलेली परंपरा जोमाने यावर्षी पीरबाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे। जुनी शमडीतील नागरिक भक्तिभावाने ग्रामदैवत दादा पीर महाराज यांची सेवा करतात। अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा खरंच वाखाणण्याजोगी आहे। गावातील कुठलाही कार्यक्रम असल्यास प्रथम ग्रामदैवत दादा पीर महाराज यांचे दर्शन घेतले जाते। अनेक गावकरी वाजत गाजत गुरुवारी चादर चढवतात। लग्न कार्यात देखील चादर चढवून श्रीफळ वाढवले जाते। यात्रोत्सव काळात मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आलाय। यात्रोत्सवाप्रसंगी 7 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता ढोल ताशाच्या गजरात हनुमान मंदिरापासून मांडवास सुरुवात होऊन घरोघरी पूजा करण्यात येते। त्यानंतर पीरबाबा मंदिरावर ग्रामस्थांच्या उपस्थितीत मांडव टाकण्यात येईल। सायंकाळी 5 वाजता गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने भव्य रथ मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात येते। या वर्षाच्या यात्रा उत्सव मिरवणुकीत लहान बाळ गोपाळांसाठी विशेष आकर्षण असणार आहे। गावातील ग्रामदैवत यात्रोत्सव असल्यामुळे घरोघरी गोडधोड पदार्थ बनविले जातात। सुहासिनींकडून रथ मिरवणुकीची घरोघरी पूजा केली जाते। दर्शनासाठी यात्रोत्सवानिमित्त गर्दी होत असते। कामानिमित्त बाहेरगावी गावातील गेलेले ग्रामस्थ यात्रोत्सवाच्या काळात आपल्या गावी येऊन यात्रोत्सवात भाग घेतात। यावेळी तरुणांबरोबर ज्येष्ठ नागरिक नाचण्याचा आनंद घेतात। दादा पीर महाराज की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो। रथ मिरवणुकीत पीरबाबा रथावर बत्तीसे उधळण केली जाते। यावेळी यात्रा कमिटीकडून प्रत्येक मंदिरात श्रीफळ वाढविले जाते। रथ मिरवणुकीनंतर सायंकाळी 7 वाजता मौलाना यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात येते। उपस्थित ग्रामस्थांना मलिदा प्रसाद म्हणून दिला जातो। रात्री 9 वाजता लोकनाट्य तमाशा कार्यक्रम आयोजित केला जातो। गावातील वर्षातून एकदाच लोकनाट्य तमाशा आयोजन असल्यामुळे रसिक मनमुराद आनंद घेतात। 8 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे। या कुस्ती दंगलीसाठी परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले। जुनी शमडी ग्रामस्थ व यात्रा कमिटी यात्रेतर्फे करण्यात आले। ग्रामदैवत दादा पीर महाराज यांची गावकरी नित्यनेमाने रोज पूजा पाठ करतात। कुठल्याही शुभ कार्याच्या आधी ग्रामदैवत दादा पीर महाराज यांचे दर्शन घेतले जाते। या गावात एकात्मतेचे दर्शन होते। बागलाण तालुक्यातील आदर्शवत यात्रा उत्सव मांडला जातो, अशी माहिती माजी सरपंच अमोल बच्छाव यांनी दिली। तालुक्यातील आदर्शवत यात्रा उत्सव मानला जातो। गावाच्या वेशीवर महापुरुषांच्या पुतळ्यामुळे एकात्मतेचे दर्शन घडते। ग्रामस्थ ग्रामदैवत पीरबाबा यात्रा उत्सव उत्साहात गुण्या गोविंदाने साजरा करतात, असे जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष साखरचंद बच्छाव यांनी सांगितले। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागू।